काही नाही काय नाही, अरे आम्ही येणार, लक्षात घ्या, येणार येणार लाखोंच्या संख्येने येणार. अरे शेकडो हजारो वर्ष आपण सोबत राहिलेलो होतो. आज ओबीसीयांनी मराठ्याचा वाद लावायचं काम या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे. अरे आम्हाला जेवायला सुद्धा आणायची तुमची जाणच राहिली नाही. जेवायला आणायला जाऊ द्या, एक माणसाला सुद्धा पाठवू शकला नाही. लक्षात घ्या, इथं काही लोक हसायला लागले, तो पोलीस हसायला लागलाय. तुम्ही काय पद्धतीने अन्याय केलाय, कशासाठी अन्याय केलाय हे तुम्हाला लक्षात येईल. राष्ट्राचा तालिबान व्हायला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांमध्ये नक्षलवादी व्हायला जर तुम्ही असं जर कारण आम्हाला हे करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा पाऊल आम्ही उचलू, 1000% उचलू. ही जर व्यवस्था आमच्यासोबत अन्याय करत असेल तर ही व्यवस्था उलटवून टाकण्याचं काम यावेळेस नंतर मराठी करणार आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करायचं आज तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि या नेत्यांनी लक्षात घ्यावं, 4 कोटी मराठ्यांच्या खातापुढं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल इतर नेत्याच्या सगळ्या लोकांना तुम्हाला गावघर सोडून जावं लागेल, एक लक्षात ठेवा. एवढंच बोलतो.